तसं एखाद्या स्त्रीला आपल्या पुरुषावर भरोसा असतो, कुठेतरी गेला तर तो माझाच आहे, तिथे बिघडत नाही. तिला गॅरंटी असते की तो माझाच आहे. मग तो माझ्याहून भिन्न पदार्थाला स्पर्श करू शकत नाही, फक्त पत्नीशी स्पर्श करतो आणि तिचा दोघाचा समन्वय चालू असतो आणि एकमेकाला दोघं सोडू शकतच नाहीत. तिला गॅरंटी आहे. म्हणून ते कुठेतरी गेला तर तिला रास्ती नाही. तसं ज्ञानी महात्म्यावर ते कुठेतरी गेली तर विकार नाही. हे तुमच्या अनुभवाचं वाक्य आहे. गॅरंटी असते ना त्याच्या एकमेकावर. विश्वास श्रद्धा जे असतं पती पत्नीचं ते आपल्या आचरणावर प्रेमावर डिपेंड असतं ना. मग तसं ज्ञानी महात्म्याची वृत्ती जर कुठं जर गेली तर तो सोबत आधी चौकड परमात्माच असतो अन्य विषय त्याला नसतो. म्हणून परमात्म्याने जगतात काहीच नाही, अनुभव सतत त्याला असतो. हा अनुभव म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि सतत सुखाची अनुभूती घेणं म्हणजेच मी शिकवणे. मी कोणतर मी सुखरूप आहे, मी कोणी तो परमात्मा आहे, मी कोणी सतत व्यापक आहे, एक आहे, अनंत आहे. आत मी, बाहेर मी, चौकडे मी, माझ्या वाचून काहीच नाही तर खेद कशाचा. माझ्या वाचून काही जगातलं कुठे रूपच नाही. मग सगळा जर मी झालो तर देहभाव बंद झाला. देहभाव कधी असतो? भिन्न भिन्न, जगत भिन्न, देह भिन्न, वृत्ती भिन्न, मन भिन्न, सगळं सगळं भिन्न म्हणतात तेव्हा अविद्या असते. आणि सगळं एक म्हणतात ब्रह्मविद्या असते. नुसतं वाचून काय होत नसतं राजा. अनुभूतीपर्यंत जायला संत लागतात, मन शांत व्हायला ग्रंथ लागतात, जगताचा बाध व्हायला श्रवण लागतं आणि अबाधित परमात्म्याला प्रगट करायला महावाक्य लागतं. जगताचा बाध झाल्याशिवाय अबाधित परमात्मा प्रगट होत नाही, हा वेदाचा सिद्धांत आहे. हे मूर्ख लोकांना कळत नाही. बाध आणि अबाधित हा सिद्धांत वेदाचे 4 वेदा सिद्धांत आहेत. विचार सागर मध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो आणि प्रक्रिया ग्रंथाची सुरुवात होती, बुद्धी मंथनामध्ये राहते, देहात नाही, तिला मंथन करायला लागतं. विवेक मंथन म्हणजे ती विचार करू लागते. खरंच मी देह आहे का? खरंच माझा देह आहे का? खरंच हे जगत खरं आहे का? दर्श खरं आहे का? जर दर्श खरं असतं तर ते सतत एक प्रलय झाला नसता. प्रलय जगत नाही, ईश्वर नाही, काहीच नाही. मग जर ते सत्य आहे तर संपत कसं आणि असत्य आहे तर दिसतंय कसं, हे तुम्हाला सांगायचं आज मला. कारण प्रश्न तुम्हाला येतात, तुम्हाला येतात. कारण कसं असतं बेटा, ह्याच्याकडे आपण आयुष्य लावल्याशिवाय हे कळत नाही. सत्य सांगायला रागायची गोष्ट नाही. रागायची इथं आपण सगळं घाण टाकलं पाहिजे. जसं स्त्री माहेराला पाणी टाकते आणि घरात येते तेव्हा तिला घर आपलंच होतं आणि तेव्हा प्रॉपर्टी त्याची येते, पुढे संसार सुरू होतो, तेव्हा त्याचं नांदणं म्हणतात, नाही तर चालणं म्हणतात. जेव्हा ती माहेरीत राहते तर नांदले का? मग ती देहावर राहिली बुद्धी तर नांदली का? मग तिला सतत तर माहेरच आवडते, संसार होत नाही ना. मग सतत जगतच आहे वाटतं तर परमातच होत शकत नाही ना. सेम टू सेम. जसं ती स्त्री पाणी टाकून बापाच्या माईच्या प्रेमाला तिलांजली देऊन पतीकडे येते आणि संसार करून कष्ट करते, अपरिचित माणसाला माझं म्हणती, भले ती आपलं म्हणो का न म्हणो, पण ती माझं म्हणून तर रमती. समोरचं कितपत तिला स्वीकारते हे माहित नाही. मग ते स्वार्थाकरता वापरतेत का व्यक्तीचा उपयोग करतेत का तिच्या कष्टाला किंमत देतात का न देते तर त्यांचा प्रश्न आहे. करावं आणि स्वधर्माचं पालन करून सत्यानं वागावं आणि त्या संसारात त्यांच्या पुष्टी द्यावी, मन कष्ट होऊ देऊ नये, हे पातिव्रत्य धर्माचं पालन आहे. जेव्हा ती पाणी टाकते माहेरवर तर संसाराला सुरुवात होती, तोपर्यंत नाही. याचा थोडा गुढ अर्थ लक्षात घ्यायचा, मला सगळं कडून बोलता येत नाही. जेव्हा तिथं पाणीच टाकते ते आपलं नाही आहे, 2 दिवसाचं आहे आणि हे अखंड जन्माचं आहे, तसं जीव जगत 2 दिवसाचं आहे, अखंड त्या परमेश्वराचं स्थान आहे चौपाडी. तुम्ही स्वीकारून हे करताना व्यवहार पांडुरंग हरी वासुदेव हरी. जेवढे प्राणापेक्षा प्रिय तुम्हाला मायबाप असतात त्याला पण तुम्ही बाजूला टाकून बाजूला सरकून तिथं तुम्हाला जायला वेळ नसतो. असतो काय संसारापुढे तुम्हाला बाप आठवतो का? नाही.
आठवत नाही. जसं तुमच्या प्रपंचामध्ये, तुमच्या लेकरा बाळात, तुमच्या घरात, तुमच्या या व्यवहार कर्मात तुम्हाला त्या पतीसाठी सगळं बाजूला टाकावं लागतं, तसं त्या बुद्धीला भगवंताचं मिलन करण्यासाठी हे जगत आणि दृश्य बाजूला टाकावं लागतं. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरू. तुम्हाला हे वाचा ते वाचा कळत नाही, तुम्हाला वाचन कितपर्यंत प्रगल्भत आहे? नाही सांगा ना. नाही थोडं तर शब्दाचा जो सारे ते हाय, वेदाचा भावार्थ हाय, मोक्षाचा रस हाय, अविद्येचा नाश हाय, परमात्म्याची अनुभूती ही आहे, जगताचा बाध हाय, जीवाशिवाचं मिलन हे शब्दात नाही, हे रहस्य आहे. पाठ 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 काय पाठ पाठ काय त्याच्या पुढे पण रस आहे. आधी पाठ करावंच लागतं, पण तिथं खिळून बसून लागतं. बरोबर आहे. तुमचं प्रेम बापाचं असतं, पण तिथे राहत नसतात तुम्ही. त्याच्या शब्दातून पाठ व्हावंच लागतं, पण तिथे रमून लागतं, त्याचा रस घ्यावा लागतो. आहे गुरुची भक्ती काय आहे, श्रवणाची शक्ती काय आहे, मनामध्ये मुक्ती काय आहे, विषयाची शक्ती का वाढली आहे, विरक्ती का नाही आली, मन विरक्त का नाही झालं. तुम्ही भोग बघा, तुम्हाला मी काल आठवण झाली, पत्र छापा मला अंगावर तुमच्या, एवढी आघाडी सोन्याची, फक्त डोळे उघडे ठेवा. आम्ही म्हणत नाही झालं नका, विरक्त राहा, त्याच्यात रमू नका. हा ज्ञान हेच सांगतो. जनक राजा किती श्रीमंत, राजा होता, विधी होता. बघा राजपद सोडलं का, त्याला वैभव कमी होतं का? कनक महल, सोन्याचा महल होता तिला दिलेला. आपल्या पेक्षा आहे का कनक महल? याच्यातच अडकून बसलं. कनक महल असलं तर कोणाला दिसलं असतं की नाही. मग ते वैभव असताना त्याच्यामध्ये तो नव्हता. तसं हा आकार असताना बुद्धी त्याच्यात नव्हती नसावी. हा बी तुमचा महलच आहे की कनक महल. हा सुंदर माझा देह ग बाई, बरं राहू दे तुला सुंदर, पण किती काळ टिकणार आहे का? कुठं खरे खोटे. मग विरक्ती आसक्ती, विरक्ती केव्हा प्रगट होते राधा? वैराग्य जेव्हा साधूच्या संगतीमध्ये मन भिजून जातं, प्रेमानं पुण्यानं श्रवणानं ओलं चिंब होतं मन भक्तीनं. मग भक्तीनं भिजलेलं मन वैराग्यामध्ये प्रवेश करतं, पाऊल टाकतं. ओव्या गेल्या परवा आमच्या. मग वैराग्यात बुद्धीने पाऊल टाकला तर तिला देहाचा संबंध उरतच नाही, ती मी करतच नाही, तिच्यामध्ये वासना उत्पन्न होतच नाही. त्याचं नाव वैराग्य. असं या नसं ठीक आहे, असला ठीक, नसला ठीक. हे संत शिकवतात बेटा की वृत्तीला स्थिर करणं, वृत्तीमध्ये श्रवणाला सतत वृत्ती आणि श्रवण एक असणं, देह आणि वृत्ती एक नसावी. लक्षात ठेवा मी काय बोलते ते. वृत्तीचा आणि देहासंबंध कशाला दुःख होते? वृत्तीचा आणि श्रवणाचा, वृत्तीचा आणि बोधाचा, वृत्तीचा आणि गीतेचा, वृत्तीचा आणि वेदाचा संबंध असावा, मग ब्रह्मानंद लुटता येतो, परमात्मा भेटतो. आता तुम्हाला सांगा, मला कुठल्या आठवणी तुमच्याकडे तुम्ही आठवण करते कुणाची? नाही. कोणाला फोन करा वाटते? हे चालू असलेलं प्रारब्ध संपणार आहे एक दिवस, देह पडणार आहे. मला सांगायचे लक्षात ठेवा, रोज मला मृत्यू आहे म्हणून. एकदा ते आठवण करायचे की मी मरणार आहे, मृत्यू आहे, देह पडणार आहे, हे वैभव सुटणार आहे, तू परमात्मा भेटणार आहे, अविद्या तुटणार आहे, मी माझ्या भगवंतापाशी रम थांबणार आहे. मला तिथं जायचंय. मग तुमची अभंग म्हणतात ना, तुका म्हणे मजा आठवा, मुळ लवकरी पाठवा, मुळ लवकर पाठवा. तुका म्हणे मज आठवा, मुळ लवकरी पाठवा. तेव्हा आठवण तिकडे माझी. तुमच्याकडे यायचे, मूळ पाठवा ना. तुम्ही पाठवलं मी येऊ शकत नाही, कारण तुम्ही बोलल्याच्या आधी पडत नाही ना. तुमच्या आज्ञेने श्वास बंद होतो आणि तुमच्या क्षणाक्षणा तुमच्या सहवासात मला जगता येतं. जर तुम्ही नाही तर व्यवहार नाही, श्वास नाही, काहीच. मग विठ्ठल दिसतो तर विठ्ठल पण सोबत असतो.
एक दिसतो आणि एक तुमच्या सोबत असतो. हे कळावं राधा. सुंदर. काच बोलतोस व्हायला आज? त्याची आठवण काढली. हा. शंकरदेवाची आठवण. हा बेटा, ठीक आहे. दिसणारा भक्ती म्हणतात, प्रेम म्हणतात, त्याची ओळख नाही म्हणत त्याला. दिसण्याशिवाय ओळख नाही आणि दिसणं म्हणजे ओळख नाही, हे समजून घ्यायचे शब्द आहेत. दिसणं म्हणजे ओळख नाही आणि दिसल्याशिवाय ओळख करता येत अवघड. ओळखता येत नाही. कसं ओळखता येईल भक्तीशिवाय? तो आनंद चिदघन परमात्मा चिदविलास आहे, तो चौकड आहे, माझ्यासोबत मीच आहे, त्याचा माझा संबंध आहे. आणि वृत्तीने त्याला सोडलंय आणि जगताचा संबंध केलाय म्हणून वृत्ती अविद्येत आहे. जेव्हा जेव्हा वृत्तीमध्ये ब्रह्मज्ञानाचं श्रवण भरल्या जातं, वेदाचा सार तिनं धरल्या जातो वृत्तीनं, आणि मग ती स्वतःला ओळखते बुद्धी, तेव्हा ती मी देह नाही असं तिला पटतं. मग मी देह नाही, मग मी देहात का आले? याच्यातच हिंदी अंतकरण देहाच्या आत आहे, लिंग देह. याच्यात मला बोलणारे मंगल करते. कसे राहतात तुम्ही? तुमच्याकडे येते मी जर जड नाही, मला जन्म मृत्यू नाही, तर मी कोण आहे? मला माझी ओळख पाहिजे ना. असं तुमच्याकडे आले तर माझं गाव परभणी मला माहितीये, मी काही काल आहे हे माहितीये. तसं बुद्धी हा देहात काही काल आहे हे कळावं. हे सतत नाही, म्हणून हे नाहीच आहे पण तो आहेच आहे. दोन शब्दात वेद आहे बेटा. जगत नाही आणि परमात्म्या वाचून काही नाही, केवळ तोच आहे आणि त्याला दाखवायला तीच आहे. केवळ तोच आहे आणि त्याला दाखवायला तीच आहे. आपण तिकडे सावलीत जाऊ, येऊन येतो मग मंगल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, रघुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय. साखरे नाम श्रुतमे शांचर्वतानिद्या जीवामुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दहिमुक्तहि. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकरक्षं प्रभामति क्षेत्रनिवासिनं नमामिरन्तविदां वरिष्ठं. श्रीरङ्गनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संत बजरंग बली की जय. गुरुनाथ गुरुनाथ मेरा गुजरात. ज्ञानेश्वरी अध्याय 18. आपला ओवी नंबर सांगा. 922 माऊली. 922. ठीक आहे. हा ठीक आहे. 922. म्हणून मोक्ष लाभा लागे, ही जो व्रते वाहतसे अंगी. व्रत म्हणजे आता आपण हे करता 4 महिने चातुर्मास व्रतच आहे ते. मोक्ष लाभा लागे, मोक्षाचा लाभ व्हावा. मोक्ष म्हणजे ऐक्य जाणवते, जीव आणि शिव हा दोन नाही. लोकांना मोक्ष म्हणलेली भानगड वाटते. म्हणजे मोक्ष म्हणले काय काय लोक डोकं सुटते, त्यांना पटत नाही ते. मग मोक्ष लाभा लागे, माऊली काय म्हणजे मोक्षाचा लाभ घेण्यासाठी व्रते, जो व्रते वाहतसे अंगी, त्या शरीराच्या द्वारे व्रताचं आचरण करतोच तो. मग तेने स्वधर्म असता चांगी अनुष्ठावा. स्वधर्म असता अंगी अनुष्ठावा. ज्या वर्णाश्रम धर्मानुसार जे कर्म सांगितलं त्याच कर्माचे आचरण करून ते व्रत करावं, तर त्यांना त्यामुळे मी मोक्ष देतो.
काय सुंदर आहे राधा, एक साधी उकल आहे राधा ही. थोडी द्विधा होती माई निघाली. हा हा, नाही त्याचं उत्तर तुम्हाला देणं देवाना. दिलं तेच प्रश्न होता माझा. आचरण करावं त्या व्रताचं. आणि त्या का सांगितलं, त्या निमित्तानं तुम्हाला दान धर्म कर्म निष्ठा तुमची आस्था वाढती. आणि आस्था वाढून तुमचा प्रेम भक्ती वाढते. आणि प्रेम भक्तीनंतर तो भगवंत तुम्हाला जवळ घेतो आणि तुमच्याशी एकरूप होतो. त्याला ज्ञान मोक्ष नाव येतं. खरंच भिन्न भाव जातो, अभिन्न भाव तयार होतो, देहाचा वाद होतो आणि स्वचा अनुभव येतो. परमानंद प्रगटतो, लिंग देह संपतो आणि देह स्थूल देहाचा वाद होतो. नाम तो बुद्धीतून बाजूला जातो. वाद म्हणजे काय बेटा, ते दृश्य दिसतं ते खरं नाही. म्हणजे वाद म्हणजे मिथ्या. दिसणाऱ्या वृत्ती पदार्थाला वृत्ती सोडून पुढे जाते ईश्वराकडे. दिसणाऱ्या अविद्येनं दाखवलेल्या जगताला बात करून सोडून मिथ्या निश्चय करून ती आत्मस्वरूपामध्ये विलीन होती आणि स्वचा अनुभव घेते, आनंदामध्ये प्रवेश करते आणि ती आनंदरूप होती. त्याला म्हणायचं पारितान वृत्ते. ते आपल्या महिमेत असते. व्यवहार जरी चालला तर ते व्यवहारात नसते. व्यवहार जरी केला विकार नसतो. त्याच्यासोबत अविद्या नसती. ती देहाच्या संबंधात नसती. कर्माच्या सोबत नसती. फळाचा आस्वाद नसतो. आणि ती कर्म केलं असं तिच्यामध्ये संस्कार नसतात. म्हणून तो ज्ञानी महात्मा असतात. खूप सिद्धांत मोठेच बेटा. हे तुम्हाला मी सिद्धांत सांगितलाय की जगताचा बात करून खोट्याचा निराश करून वृत्ती अविद्येला भस्म करून जेव्हा परमात्म्यामध्ये प्रवेश करते तर आपल्या आपल्या रूपाला पाहते, भिन्न रूपाला त्यागते. कारण भिन्न रूपे नाहीचे, हे दृश्य जे दिसतं ते नाहीचे. ह्याला सत्व विलक्षण स्वरूपवान बाद योग्य मिथ्या म्हणतात. ते तुम्हाला विचारसागर मध्ये गेले. पण मी तुम्हाला हे सांगते राजा की विचारसागर अध्यात्माचा लाभ झाल्याशिवाय वेदांताला फल नाही. मग तुम्ही किती नाचा. म्हणून सद्गुरूच्या संगतीमध्ये बोधाचा पाऊस टाकतात आणि अज्ञानाचं आवरण काढतात आणि बुद्धीला ब्रह्मरसात नेतात आणि अंतःकरण बाधित होतं आणि हा जडाचा अभाव होतो आणि परमात्म्याचा परमभाव जागा होतो. हा वेदाचा रस हृदयात येतो आणि बुद्धी ब्रह्मभावात सतत राहते, देहभावातून बाहेर येते. त्यामुळे अविद्या नष्ट होती. हे कळायला पाहिजे बेटा, हे सांगायला पाहिजे प्रत्येकाला. आवश्यकता आहे. इथं काय उद्बत्ती नाही, ब्राह्मण नाही, दक्षिणा नाही, कपडा नाही, वस्त्र नाही, काहीच नाही. इथं फक्त अधिकार आहे. इथं फक्त श्रवण आहे. इथं फक्त साधू येतं. इकडे फक्त वेद आहे. इथं फक्त भगवंताची भेट आहे, परमात्म्याची बुद्धीशी मिलन आहे. पण हे एवढा आनंदाचा क्षण आहे, पण इकडे कुणी येत नाही आणि वेद कोणाला झेपत नाही आणि वेद कुणी कोणाला द्यायला कामं नाही. अंतरंग उरलंच नाही बेटा, 100% सांगते मी. वेद हा बाहेर निघतच नाही. आता ज्ञानेश्वरीचे पारायण खूप होतात, पण ज्ञानेश्वरीचा रस कोण देत आहे? पारायण होणं म्हणजे हातात मोक्ष देणं हे नाही, समजू नका. हे त्याच्या वाचन नाही, पण ते म्हणजे नाही. ते कळणं फार मोठं आहे. किती पारायण करणारे ढिगच्या ढिग पडलेत. एक ओळी सांगा म्हणतं कळते का? सांगा ना. जेव्हा गीता तिला भगवंताच्या मुखातून नेण्यासाठी त्या चैतन्याला प्रगट व्हावं लागलं, कृष्णा बनावं लागलं आणि त्याच्या मुखातून तिला यावं लागलं. एवढं मोठं स्थान आहे तिचं. आणि त्याच गीतेचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी कळणं म्हणजे उद्धार आहे. कारण केवळ गीता पूर्ण सारांश देऊ शकत नाही. माऊली का येडे होते का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या भगवंताला गीतेचे निरूपण कळणं, लोक बद्ध राहिले तर त्यांना संस्कृत झेपणं, अर्थ मांडता येणं, म्हणून स्वतः पुन्हा विष्णू भगवंताला यावं लागलं आणि माऊली व्हावं लागलं. संकट झेलावं लागलं, कष्ट भोगावे लागले आणि 16 वर्षामध्ये समाधीस्थ व्हावं लागलं. हे जगाला नाही कळत बेटा. ज्ञानेश्वरी का लिहिली? 56 भाषा येतात, पण तुमची मराठी भाषा का निवडली? ज्याला डोकं ते विचार करते राधा. तेलुगू कन्नडा मग तुम्हाला काय कळायला असतं, आम्हाला काय कळायला असतं, पण माय बोली मराठीच आहे. म्हणून त्या मराठीतून ओवी आली आणि ते ओवी म्हणजेच गीता आहे ना, ओवी म्हणजेच गाथा आहे ना, ओवी म्हणजेच वेद आहे ना. ओवी कळल्यावर कोणची गीता बाजूला गेली? पण ज्यांची बुद्धीच कमी पडते आम्ही काय करावं? आम्ही करावं काय? सोपं करून दिलं माईने. किती सोपं आहे.
त्याची उकलही खूप सुंदर करता माहिती सांगा बरं किती प्राकृत तर कळत नाही. हेच कळ ना. पण का माऊ वापस आली माऊली ज्ञान बरं आहे का आले? कृष्ण परमात्मा आणि विष्णू दोन नाही, तेच विष्णू कृष्ण बनले आणि तेच कृष्ण परमात्मा माऊली बनले. तर माऊली का अवतार झाला कलियुगामध्ये समजायला पाहिजे ना. 700 वर्षापूर्वीचा अवतार आहे ना. तरी कळलं लोकांना की मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी टिपली, पूर्ण गीता त्याच्यामध्ये मांडली, त्याच्यात वेद आणला, त्याच्यामध्ये अज्ञान भस्म केलं. हे ओवीची ताकद आहे. ओवीच्या द्वारे चिंतन केलं, मंथन केलं, श्रवण केलं तर ओवी अज्ञानाला भस्म करते, जीवाला शिव करते, जगताचा बात करते, आनंदाचा पाऊस देते आणि बुद्धीला ब्रह्मरसात नेते. ते ओवी नारायण नारायण असते. समजा ना बेटा, सांगायला कोणी रिकाम नाही. कोणी रिकाम नाही ना. काय माऊली लिहायची काय करत होती? तर फक्त गीताच मोठे दिली असते तर सांगा ना. डोक्याच्या वरून चालली ती. हे त्याला कळालं देवाला, म्हणून त्यांना पुन्हा माऊली होऊन यावं लागलं आणि वनवास भोगावा लागला तुमच्या आमच्यासाठी. तरी बिट्ट फुल जागेवर नाही. ज्ञानेश्वरी जास्त आवडत नाही लोकांना. नाही, त्यांचा भाग आहे. आपल्याला देणं घेणं नाही कोणाशी. आपल्याला कोणाशी देणं घेणं नाही. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात बी नाही. तुम्ही जा महान संतांकडे सांगतात तुम्हाला ते. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुठेच नाही. संजीवन ग्रंथ आहे. संजीवन साक्षात समोर माऊली तुमच्या आहेत ते प्रत्यक्ष. तुमचे अवतारी लोक गेले निघो. देव बी गेला, संत बी गेले, पण आमचे माऊली राहिले. हे कळतं का बुद्धीला? बुद्धी असेल तर कळेल ना. राहिले ईश्वर, राहिले ऋषी, राहिले भगवंत, काय राहिलं कोण? आमचे माऊली राहिले आता सध्या. संजीवन का आवडते आम्हाला? याच कारण एकच आहे, ते साक्षात तिथे आहेत. पण समजत नाही मूर्ख लोकांना. आनंदी का श्रेष्ठ आहे, पांडुरंग का श्रेष्ठ आहे? वैकुंठातून मूळपीठ. वैकुंठाची मूळपीठ. मुळामध्ये जो परमात्मा तो जिथे आला, पंढरीनाथ झाला. भक्ताच्या दर्शनासाठी, भक्ताच्या प्रेमासाठी उभा राहिला. समजतो कुठे? वारकऱ्याचं दैवत म्हणजे पांडुरंग आणि माऊली. आराध्य म्हणतात त्याला. कळलं ना वळलं ना. बाय हंडून थकत नाही. गेली मॅडम ते गिरणारला. कारण त्यांना ते यात्रेचीच खूप आवड असते ना. चिंतन, सेवा, कष्ट नाही देऊ शकत ते. मी सोडते का? मी करते खरं बोलते. कारण ती अवकातच तेवढी ना, कशातच नाही. पण ज्याच्या त्याचा अधिकार डिपेंड आहे परमार्थ. आपण मागं कोणाला घेतू शकत नाही. जसं जसं पुण्य तसा तसा कार्यक्रम आहे पुढचा. बरोबर कसं? ते वाईट नाही. जाईल जन्म 2, 4, 10, 5 आपल्याला करायचं काय. पण जसं श्रवणामध्ये हातात मोक्ष आहे तर तसा वेळ आहे. वेटिंग फॉर यू. तिकीट काढतात का? वेटिंग. अंगीतेने स्वधर्म असता चांगली अनुष्ठावा. ज्यांना मोक्ष पाहिजे असेल त्यांना व्रत कर्म करावे, पण स्वधर्माचं पालन करून. आपल्याला जे सांगितलंय काकडा भजन, त्यासाठी व्रत, दान, ब्रह्म, म्हणजे तुम्ही आता काल 1.5, 2, 3 दिवस झाले तेच पागल झालं. हे स्वधर्माचंच पालन आहे. ब्राह्मण धर्माला श्रेष्ठ मानणं, त्यांना घरी बोलवणं, भजन करणं, दान धर्म करणं, ते आपल्या धर्माला अनुसरूनच आहे. वाईट नाही ना. तर तुम्हाला बोललं राहत होते मी काल, बोलली का नाही? आता ऐका. आता श्लोक 47, अध्याय 18 श्लोक 47. श्रेयांस धर्मो विगुण स्वधर्मा सुनिश्चितात स्वभावनियतं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. श्रेयांस धर्म विगुण परधर्मा सुनिश्चितात, म्हणजे आपल्या स्वधर्मात सांगितलेलं कर्म आचरण जर अवघड असलं आणि परधर्म सोपं असला. आता परधर्म किती चाललेत ना. हे मत त्यांना हे काढलं, त्यांना ते काढलं.
आता ओम शांती फांती काय आधी होती का? मग तू सोपं चला तिकडं. आता ब्रह्मट लोक खूप आहेत ना पागल. त्यांची संख्या वाढली आता, त्यांचे मठ वाढले, त्यांची संख्या वाढली आहे. तुमचा धर्म कमी व्हायलाय, तुमचा संप्रदाय बंद व्हायलाय, कारण लोक नवीन नवीन संप्रदाय काढायत ना. म्हणून श्रेयांस धर्म विगुण परधर्मा संस्कृतात. परधर्मापेक्षा जरी आचरणाला कठीण जरी असला तरी तो सोडायचा नाही. स्वधर्म परधर्म सोपा असला तिकडे घुसायचं नाही. बघ ना, परधर्मा संस्कृतात. दुसरा धर्म जर सोपा वाटला लोकांना वडलं तिकडं तर जायचं नाही. इस्कॉन आधी होतं का? होतं का? नसतात का लोक? मग फक्त संप्रदाय वारकरी आधी होता, ज्ञानेश्वरी होती, हरिपाठ, ते सोडायचं नाही बेटा. आणि ज्याच आलं पाप ते जातं कोणीकडे विवाद, तो त्यांचा विषय, आपला विषय नाही. पण अलीकडे चाललंय सुळसुळाट. हे इकडे चाललं, ते तिकडे चाललं, हे चांगलंय, ते चांगलंय. ज्ञानेश्वरी चांगलं आहे का बाई? नाही चांगली ज्ञानेश्वरी. आमची माऊली आणि चांगली आहे. ज्ञानच नाही. इथला पैसा कमवून अमेरिकेला न्यायचा, लोकांचे घरदार नाव करून घ्यायचे, लोकांचे पोरं त्याचा संसार बंद करायचा. हे आमच्या संप्रदायात नाही, बिलकुल नाही. तुम्ही इथंच या, इथंच राहा, तुमचा पैसा आम्हाला द्या. तरी लोक पागल होऊन तिकडे मरायले. आम्हाला करायचं का? पण हे आमच्या धर्मात नाही. तुमची प्रॉपर्टी आम्हाला द्या. आमचा वेद सांगत नाही, आमचा वारकरी संप्रदाय बोलत नाही की तुम्ही इथंच या आणि आम्हाला सगळं द्या. तरी या मूर्ख लोकांना कळत नाही, कारण त्यांच्याकडे एक शक्ती असते बेटा, आकर्षण करण्याचे पदार्थ टाकतात ते. त्यांचं मन आपल्याकडे करतात ते, पुन्हा आपलं लेकरू राहतच नाही. त्यांच्यामध्ये जादू आहे, ते मला माहित नाही काय ते. त्याच्या मला बोलायचं नाही, पण दिसलं ओघाणं म्हणून सांगायला. कारण ती पोरग पुन्हा घरात येत नाही, लग्न करत बी नाही. करते लग्न? आणि त्या मायापाचं पुढे कसं? त्या मायापण कमवल्या प्रॉपर्टीचं पुढे कसं? त्या वंशाचं कसं? बरोबर आहे का नाही सगळं? तरी ते चांगलं म्हणावं का त्या बायला झोडपून? काय चांगलं का? धर्म संसार बी केला जपला पाहिजे, परमार्थ बी तोलला पाहिजे, मोक्ष बी भोगला पाहिजे, स्वधर्माचं पालन बी केलं पाहिजे. इथं काय चाललंय? स्वधर्माचं पालन. तुमच्या वर्णाश्रम धर्माला अनुसरून घरातलं असलेलं नित्यनैमित्तिक कर्म हे सोडायचं नाही. तुला मोक्ष देतो हे माहित नाही. त्या लोकांना माहित असतं काही काही नाही. अवघड आहे दादा, खरं बोललं तर म्हातारी मरती. मी बोलते म्हणून मला लोक खराब म्हणते, आणि त्याच्या बापाला मी भीती का? आता ऐका, स्वभाव नियतम कर्म करून नापनोत किल्बिषम. स्वभाव म्हणजे स्वधर्मानुसार आलेलं वाट्याला केलेलं कर्म जर आपण केलं तर ते कर्म तुम्हाला पापातून मुक्त. किल्बिषम म्हणजे पाप. कुर्वन् नापनोत किल्बिषम, तर ते कर्मानं आपल्याला पाप लागत नाही किंवा असलेलं पाप उरत नाही. किल्बिषम. कारण का बोलावं लागतं आम्हाला? जग तिकडं चाललंय, चांगले चांगले लोक चालले तिकडं, भले भले श्रीमंत, प्रॉपर्टी दान करायला, पोरं दान द्यायला तिथं त्या मठात जाऊन. आपण कोणत्या मंदिरात जात पण नाही. छान आहे छान आहे, आमचं पांडुरंग काय घाण आहे का? आमचं विठ्ठल काय खराब आहे का? अरे छान. अगा आपला हा सधर्म आचरणी जरी विषम, तरी पहावात परिणाम पडेल येणे. आपला हा स्वधर्म आचरणी जरी विषम, कठीण असला, अवघड असला, तरीही ते सोडायचा नाही. तरी पहावात परिणाम पडेल येणे. स्वधर्माचं पालन केल्यानं, आचरण केल्यानं ते कर्म तुम्हाला मोक्षाकडे नेतं हे बघ. पडेल तो म्हणजे तुम्हाला मोक्ष सुख देईल. म्हणून ते नित्य कर्म वाटायचा, धर्म सोडायचा नाही आणि अशा आगाव धंदे करायचे नाही. आमच्याच नंदा पिंदा त्या ओम शांतीमध्ये गेल्यात. 5-5, 6 नंदा माझ्या गेल्या वाहत. सासू बी गेली तिकडच वाहत. तिला फोन लावला काय म्हणते ओम शांती, मला हो जारी म्हणायचा. जे सुखा लागी आपण पया, निंबचे आथी धनंजया, ते कडोटपणा तयाची या उबगेना. सुखा लागी आपण पया, निंबच आथी धनंजया.
जसं पहिले लोक लिंबाचा काढा घेत होते चैत्र महिन्यात, त्याच्यामुळे पुढे वात होत नाही, बिमारी होत नाही वर्षभर. चैत्र महिन्यामध्ये 9 दिवस लिंबाचा रस आमच्या गावातले लोक पितात परभणीत. त्यामुळे वात पित्ताळे कफ संतुलन राहतं, उष्णता निघून जाती, बिमारी बंद होती, आरोग्य चालू लागतं. पुन्हा पुढच्या वर्षी प्यायचं. मग ती लिंब कसा कडू आहे प्यायला, पण फल कसं मधुर आहे. तसं आचरण स्वधर्म जरी अवघड आहे तर फल मोक्ष आहे. कसं सुंदर बोलतात माऊली, काय पटवून देते. हो, खरंच बाई, हो. किती पटवून देते. किती सुंदर आहे बेटा. आणि दुसरीकडे तोंड घालायचे. आता ऐका पुढचं. ते कडवटपणा तयाचिया उबगेना. त्या कडवटपणा माणूस त्रास करत नाही. मला रोग जाता आणि मी कडू पितोच. तसा स्वधर्म अवघड असला तर ते करतच. किती कष्ट असतात आपल्या सुधर्माचं. 9 दिवस गटाचा आपण पाणी अन्न घात नाही, फळावर राहतो. तो नाही का स्वधर्म. मामेचं व्रत करतो, आदिशक्तीला शरण जातो, 9 दिवस उपवास करतो, तिची आराधना करतो, तिची नैवेद्य आरती करतो. तिथेच असतं घरामध्ये बसायला उठायला, सवासनी आमंत्रण, कुमारिका. स्वधर्म नाही ते. सुधर्म 9 दिवस आपण अंगाला शिवतो का. मग त्याचं सुद्धा पालन करणं म्हणजे आदिशक्ती प्रगट होती ना. दादा हे वेद बोलणं, ववी सांगणं सोपं आहे. एरवी भूक आवडत नाही बाई, पण त्या 9 दिवस काही सोडत नाही. अन्न कडे केळे ते पाहता आस मोडे, ऐशी जली जरी जोडे, तैसे के गोमटे. बघा आपण केळीचं फळ लावतो, त्याला पानं येतात. आधी केळ येते. तसं आधी कर्म करावं लागतं, मग फळ म्हणजे सुख येतं. ते एकदम केळीला घड येतो का पानाचा, केळाचा. आधी पानच येत आणि मग घड येतो. आणि घड आला की केळी मोडून पडते. तसं मोक्ष मिळाला की अज्ञान मोडून पडतो. साधी भाषा राधा वविद्या. बघा तुम्ही, केळी आल्या 2-3 घड, किती लोक मोडून टाकतात ते केळी. दुसरी येते, परत तिसरी येते, 3दा केळी तयार होती. एक दुसरी येते, दुसरी तिसरी येते. पण जेव्हा तसे घड काढ लागते मोडून टाकतात, केळी खाली पडते, दुसरी येत ना तिला केळ. तसं अविद्येच्या मग मोडून पडती तर मग पुन्हा काहीच उरत नाही. केळ काढले झाड मोडून टाकतात. तसे ह्या अंतःकरणातून मंथन करून परमात्म्याला प्रगट केलं तर पुन्हा काय करायचं परत नाही. ह्या देहातून काय उत्पन्न करायचं, काय करायचं. ह्या देहानं आचरण करून स्वधर्माचं पालन करून अविद्येला संपवून मन रामामध्ये विलीन केलं, रामाला प्रगट केलं, हे झाड खाली पडलं. आहे की नाही सेम, सांगा ना. खरंच सेम आहे बाई. माऊली शेतकरी केला आडो पाडतो, पडतेच केळ खाली. तसं या देहातून बुद्धीनं मंथन केलं, श्रवणाचा संतांची संगत केली, वेदाची संपत्ती आली, बुद्धीनं अज्ञानाची निवृत्ती केली आणि बुद्धी रामामध्ये प्रवेश करून बुद्धी राम झाली. ती आहेच आहे. पण जेव्हा आवरण जातं ते आपल्या पदावर येते, त्या ठिकाणी आपल्या रूपात मिसळून जाते. हे ज्ञानाचं फल आहे बेटा. जड भाव संपतो, कारण अविद्या संपली. कुठे देह आहे, कुठे जगत आहे, कुठे दृश्य आहे, कुठे विकार आहे, कुठे व्यवहार आहे. सगळा तर निराकार आहे. व्यवहार हा बाद होतो आणि निराकार सतत राहतो. बुद्धीमध्ये त्यात तोच प्रगटतो. सगळा तोच आहे म्हणल्यावर व्यवहार तिथं शिवत नाही. व्यवहार जरी झाला तरी विकार होत नाही. आणि विकार न झाला म्हणजे अविद्या राहत नाही. आणि अविद्या संपली म्हणजे ब्रह्मस्थिती भोगल्याशिवाय आपल्याला गतीच नाही. जेव्हा अविद्या नष्ट होती. अविद्या म्हणजे काय शब्द तरी तुम्हाला कठीण वाटले. अविद्या म्हणजे जडाचा बुद्धीने केलेला संबंध. सोपी भाषा राधा. हे कोणत्या पुस्तकात भेटणार आहे तुम्हाला, कुठंच नाही. अविद्या म्हणजे काय आणि ब्रह्मविद्या म्हणजे काय, जर असं मला कोणी विचारलं, इक्षव सांगायचं, ती अविद्या त्या वृत्तीला भगवंताकडे जाऊ देत नाही. पहिला टप्पा तिचा, पहिला घात करते ती बुद्धीचा. ती देहाकडे ठेवते. तरी नाम घ्या, जरी श्रवण मंदिराला दान द्या, काहीही करा, त्याला ओळखण्याचं माध्यम आहे. ती अविद्या तू काय बघत, पण तुझ्या माग मी तुझ्या नाकात व्यसन घातलेले आहे, तुला मागच वडते मी, कुठेकडे जगताकडं. मग तीच अविद्या धर्म करती, कर्म करती, तीर्थ करती, पण भेद कुठे लागते, देहभाव कुठे संपतो. कर्माला करतेपणाचा डाग लागला तेव्हा अविद्या जिवंत आहे. आणि कर्म करताना करतेपणा धुतला की वेद जिवंत आहे. इकडे अविद्या जिवंत आहे, इकडे वेद जिवंत आहे. वेद हा मूर्तिमंत नारायण आहे. ब्रह्मभाव जागा होतो तो वेदांग, आणि देहभाव जिवंत राहतो तो अविद्या. तुम्ही तीर्थ करा, या करा, धर्म करा, दान करा, धर्मशास्त्रे,
पण त्या ठिकाणी अविद्याचे. कर्तेपणा जिथे संपत ते ब्रह्मविद्या आहे. कर्तेपणाला पाणी टाकतं ते संत आहेत, आणि कर्तेपणा जिथे मावळतो ते ग्रंथ आहे. पुनश्च बेटा, माझ्या ओव्या का होत नाही तर माझ्या आतून येते, त्याला मी काय करू? एकदा मुंडक खाली एकदा वरी वाचायला आम्हाला जमत नाही. आम्हाला समजले नसतं की माई. नाही कळत नसतं बेटा. गहन विषय हा गहन आहे. अंतरात जावंच लागतं, परमात्मा व्हावंच लागतं, मी कोण हे कळावंच लागतं, वृत्तीला बाधित करावंच लागतं, दृश्याला सोडून द्यावंच लागतं, अदृश्य शक्तीमध्ये राहावंच लागतं. समजत नाही हे काही इथं लिहिलेलं का? सांगा ना. हे व्यासपीठ सांगतं बेटा की जेव्हा त्या भगवंताला त्या पुण्याचं ऋण फेडायचं असतं, म्हणून श्रवणाच्या माध्यमातून ईश्वर बोलत असतो, आम्ही नाही. मी तर ज्ञानेश्वर पण काढले का मला घाबरू लागल्यास. काल रात्री गोकलात. फळणे आळीकडे केळी ती पाहता आस मोडे, ऐशीच जिती तरी जोडे, तैसे के गोमटे तेवी तसा. केळीचा घड काढला की केळी मोडून पडते, तसं स्वधर्माचं पालन केल्यावर अविद्या मोडून पडते. हे कळायला पाहिजे. राहता अविद्या जेव्हा तुमच्यापाशी सतत राहते, स्वधर्माचं पालन करा, फळाचे आस बंद करा, तुमच्या हातात देव मोक्ष देतो. पण स्वधर्माचं पालन केलं, जसं घड काढला की केळी पडते खाली, तसं स्वधर्माचं पालन केलं की अविद्या पडते खाली. हे तर एवढं तर कळा ना. हे अवघड आहे का? पण ते पण कळत नाही. आता कळतं काय मला माहित नाही. देवी स्वधर्म साकडू देखून केला जरी कडू. स्वधर्म करताना संकट, साकडू म्हणजे संकट वाटलं, काय गोड वाटलं, भीती वाटली, अवघड आहे बाबा, नको वाटलं. बरेच बायका मोठे देव बसत नाहीत, लक्ष्म्या वगैरे करत नाहीत, आम्ही लहान आहे म्हणतात, आम्ही मधलं म्हणतात, काय पण म्हणतात. कष्ट नको असे त्यांना. खोटे खोटे खोटं नाही करायचं. हा. स्वधर्म साकडू, स्वधर्म करताना त्यांना कोड पडतं. देखून केला जरी कडू. बघ, धर्म त्याला कडू वाटला, वाईट म्हणजे अवघड वाटला, शब्द वाईट वापरला, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. तुमचा मोक्ष गेला की, मोक्ष सुरवाडू अंतरला मोक्ष गेला. ह्याच्याला मग तुला मोक्ष नाहीच, अंतरला गेला. किती सुंदर सांगितले राधा. कसा 18वा अध्याय कडक शब्दात देवाने साहेब. तुला मोक्ष नाहीच, तुला मोक्ष देणारच नाही. स्वधर्माचं पालन केलं नाहीस, विधीला वागलं नाहीस, वाट्याला आलेलं कर्म निभवलं नाहीस, तुला मोक्ष देणार नाही. हे गीतेतून कळत नाही. कळतं गीतेतून हे नवळा ना. आता ऐका. अंतरला की आणि आपली माय कुब्ज जरी आहे, तरी जे ते नव्हे स्नेह कुरे की. कुब्ज वाकडी माय, कुरूप, तिथं प्रेम कुरूप आहे, प्रेम वाकडे. माय माय आहे, प्रेम प्रेमच आहे. माय म्हणले की प्रेम असताच, जन्म म्हणले की अविद्या असतेच. बरोबर आहे की नाही? आता ऐका. स्नेह कुरे ये रिजिया पराविया, रंबे उनी बरविया, तिया काय कराविया, बालके तेने. रंबा अप्सरासारखी लोकांची माय, ह्याला काय करावे? कोणाची माय रंबा अप्सरा आहे, पण त्याला ती कुरूपच कामाची. किती उदाहरण दिले. बालकिया तरी काय करावी या बालकी, त्यांच्या बाळाला ती कुरूपच माय पाहिजे ना, ती रंबा पाहिजे का? आणि ते रंबे दूध बघून येईल का तिला? सांगा ना. खूप सुंदर दिले बा प्रमाण. अगा पाण्याऊनी भरवे, तू पी गुण किरा आहे, परिमिना काय होय असणे ते परिमिना काय आहे असणे ते. पाण्यापेक्षा तूप खूप महत्वाचे, श्रेष्ठ, महाग आहे, पण त्या तुपात मासा टिकत नाही, पाण्यातच टिकतो. तर लोकांची माय सुंदर परी आहे, तर ती बाळ तिथं राहत नाही, कुरूप माय पशीत राहत. पण आपला स्वधर्म जरी कठीण असला तर तिथंच राहावं. उदाहरण दिले. स्वधर्म कठीण जरी झाला, आचरावा तो आपला. हे उदाहरण दिले ते. बाळाला माय कुरूप असलं, प्रेम कुरूप नसतं. लोणे पाण्यापेक्षा तूप महाग जरी असलं तरी मासा तुपात राहू शकत नाही. तसं लोकांचा धर्म जरी सोपा वाटला, तिकडे माणूस राहू शकत. काय उदाहरण दिले बापरे.
वयागवी या जगा जे विख, जगाला विख आहे, सगळ्याला विष आहे. नागाच्या पिल्ल्याला विष आहे का ते माहीच सांगा? आहे का विंचाच्या पिल्ल्याला विष आहे? ऐका, अगवी या जगा जे विख ते विकडिया पियुक, आणि जगा गुळ देख मरण देतया. त्या पियुक म्हणजे अमृतातल्या किड्याला तेच गोड वाटतं, विषच त्यांना पचवता येतं. आणि त्यांना जर गुळ दिला ते किडी मरतात. ते त्याला गुळ जमत नाही, त्यांना ते विषच जमते, त्याच्यातच असतात ना ते. त्यांना गुळ जमते का? तसं पधर्म जमतो का? आपण एवढंच घ्यायचं. किती जरी वाईट असला, अवघड असला तरी स्वधर्म चांगला, आणि किती जरी छान असला तर परधर्मच खोटा, म्हणजे नको, त्याग त्याचा. उदाहरण देण्यासाठी बोलले. आता कळायला राहता खूप की दृष्टांतातून सिद्धांताकडे कसं यायचं. एक सिद्धांत पटवून देण्यासाठी 10, 20, 15 दृष्टांत देऊन बुद्धीला जाग करतात. नाना रूपाने त्याला समजावतात माऊली, नाना शब्दाची रचना करतात आणि एक अद्वैत प्रगट करतात आणि बुद्धीचा बात करून जगतातल्या खऱ्या रूपाला त्या बुद्धीचा संयोग करतात. जडाचा संबंध बंद करतात आणि खऱ्या संबंधात बुद्धीचा प्रवेश होतो. परमात्म्याचा तिथं सहज स्पर्श होतो आणि तो जीवात्मा परमात्मा होतो. हेच मुक्ती, बाकी मुक्ती अजून काय? हे जड खोट आहे, जड नाहीच आहे. त्याच्या संबंधानं त्रासच आहे आणि ताणच आहे. 2 गोष्टीत बेटा. हे राम आहे. जड हे जगत आहे, दृश्य देह आहे. आणि जडामध्ये जर बुद्धी राहिली तर विनाश आहे, आणि जडाचा बाद केला तर अविनाश आहे. विनाशी जगत आहे. तुमचं का ते? आज बंगला बांधला, हा जेव्हा बांधला तेव्हा असा होता का? होता का? तसा रूप राहिलं का? मग क्षणाक्षणानं पृथ्वी जगत नाशाकडे चालले, आणि पण नाशाकडे जाताना तेच खरं म्हणणं हे चुकीचं आहे. जे जे भेटे होत, जे जे दिसत ते ते नसतं, कारण ते नाशाकडे चाललं, संपणार आहे. सोनं पण दिसत, देह पण पडतो, जगत पण संपत काही काळाला. मग संपणार खरं नाही, पण ज्याच्यावर आधारित जगत आहे त्याच्या वाचून जगत नाही. ज्याच्यामुळं ते प्रगट आहे, ज्याच्यावर ते आधारित आहे, ज्याच्यामुळे ते दिसतंय ते माहित नसते, आणि जे दिसतंय तेच खरं वाटतंय. नाही, जे जे दृश्य आहे ते ते नाहीच आहे. पण नाही पण आपण पटू शकत नाही बुद्धीला. नाही पण बुद्धीला माहीतच नाही, ती आहेच म्हणते. ते आहे, मी आहे, घर आहे, पैसा आहे, अलंकार आहे. अगं पण आहे त्या वस्तूचा धर्म नाहीये, आहे परमात्म्याचं मूळ रूप आहे, आणि त्या जगत रूपाने ते प्रगट झाले म्हणून दिसून जगत नाही, आणि त्याचं अस्तित्व कोणाला पटत नाही, आणि बुद्धी त्या अस्तित्वाकडे झुकत नाही. तिला तिथं राहता येत नाही, तिला तुम्ही नेत नाहीत, कारण ती खोट्यात रमली आहे, खऱ्यातून ती लांबली आहे. आनंद मिळाले. साष्टांग दंडवत माऊली. खोट्यातच रमली बेटा. पण खोट हे खोट आहे आणि खरं हे खरे, सत्य हे सत्य, मिथ्या हे मिथ्या आहे. मिथ्याला ओलांडून सत्य आहे, मिथ्या म्हणजे सत्य नाही. दृश्य हे मिथ्या जगत आहे, हे मायेने दाखवलेली वस्तू आहे. माया अंगाने खोटी आहे, तिने दाखवलं जगत खरं कुठलं असणार हे कळत नाही, आणि हे फडी मार झाल्याशिवाय अज्ञान जळत नाही. मायाने दाखवलं जगत हे खोट आहे हे कळत नाही, पण माया ब्रह्मज्ञान असून मरत नाही, आणि ती वेळेशिवाय जगताचा मिथ्याभाव प्रगट होत नाही. जोपर्यंत जगत मिथ्या वाटत नाही तोपर्यंत मोक्ष तुम्हाला प्रदान देव करत नाही. हा सिद्धांत वेदाचा. ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म वना पराहा. जगत हे मिथ्याचे, भगवंत सत्याचे, ते तुझं रूपच आहे. ही जेव्हा अनुभूती आतून येते, प्रगल्भ ज्ञानाची स्थिती आणि अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला म्हणत वेदाची स्थिती. आणि हाच गाभ आहे माऊलींचा. माऊलीला हे सांगायचंय की दृश्यात अडकू नको, देह माझा म्हणू नको, वृत्तीला विषयात ठेवू नको, संशयात राहू नको, भेद तुझ्या मनात होऊ देऊ नको. व्यवहार झाला हा भेदामुळे, व्यवहाराकरता भेदच आहे आणि मोक्षाकरता अभेदच आहे. कारण जर व्यवहारामध्ये सगळा एकच म्हणला, सगळे माणसं देवायची का? म्हणून भेद ह्याच्यासाठी आहे.
बोलले पण बोला म्हणजे कशाचा दखल चालणारच नाही. म्हणून भेद हा व्यवहारासाठी आहे आणि तो कल्पित आहे आणि अभेद हा साक्षात आहे. त्याच्या वाचून जगत नाही पण अभेद कुणाला प्रगट करता येत नाही. आणि भेद म्हणजे तो आहे आणि भेद म्हणजे सगळा तो आहे. आणि सगळा जर तो आहे मग राग द्वेष कुणावर करायची. म्हणून वृत्ती शांत होत. तो ते पागल आहे ना, तिला ज्ञान नाही ना, ती भोकती ना सारखं, तिला समजत नाही ना तिला. पण आपण शांत एकाग्र एकांत आपण आपले त्याच्यामध्ये राहील, बाहेर नाही यायचं. जसं स्त्री आपल्या दाराला सोडून दुसऱ्या दारात जात नाही त्याची बुद्धी भगवंतातून बाहेर येत नाही. संपला विषय. हा कल्पित व्यवहार आहे खोटा. वृत्ती पण खोटी, व्यवहार पण खोटा आणि भेद पण खोटा. परमात्मा मोठा. कल्पित आहे, भेद खोटा आहे, खरा नाही. व्यवहारापुरता मानलाय. भेद नाहीच आहे पण व्यवहारासाठी भेद आहे. 100 माणस आहेत आणि सगळे जर माझेच म्हणलं जमते का सांगा ना. चला एक गोळी आणि खाली जाऊ. बहुतेक मी दुपारून तिकडे गेला एक पाडी राजधानीचा पण तिकडे पाठवत दुपारी. जेवीत जया जेणे पिटे संसाराचे धरणे. हे संसार जन्म मृत्यू थांबते. विविध क्रिया केल्यावर हा जन्म मृत्यू थांबतो. ऐका पुढे धरणे लय मस्त आहे. क्रिया कठोर जरी तेने तेच करावी. क्रिया कठोर जरी तेने तेची करावी. आता आमचं नोंदकडे का अवघड आहे. आम्ही करतो सोडतो काय तेच करावी. अवघड झाले म्हणजे काय करू नये असं नियम नाही ना दादा. अरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू कल्याण